MGM 90.8 FM सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयोगाने आयोजित रेडिओ प्रकल्प ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमातील 24वा भाग आज आपण ऐकणार आहोत. हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. सपनों का बादल तुझे बुलाए. कहते हैं बुजुर्गों की दुआ में असर बहुत है. हर एक तूफान का रुख मोड़ देती है और इन्हीं बुजुर्गों को उनका सम्मान, उनका हक दिलाने और ख्याल रखने हम लाए हैं एक बेहद खास कार्यक्रम, हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. तेरा हर कदम जो खुदारी का हो, जहां सभी बुजुर्गों की सेहत से जुड़ी एक्सपर्ट एडवाइस, कानूनी सलाह, सरकार द्वारा दी जा रही सुविधाएं व अधिकार और सभी सीनियर सिटीजन्स के जीवन को आसान बना रही टेक्नोलॉजी के साथ साथ फाइनेंशियल एडवाइस और भी बहुत सी जरूरी बातें इस कार्यक्रम में आप सुन पाएंगे. कठिन है अगर रास्ता, तू फिक्र. इस कार्यक्रम को आप तक ला रहे हैं सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार व सामुदायिक रेडियो एसोसिएशन. तो अपने बुजुर्गों को दीजिए सम्मान पूर्वक जीवन और अधिकार. कार्यक्रम हमारे बुजुर्ग हमारा सम्मान के साथ. हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. सर उठा के जी. श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम आपल्या प्रिय रेडिओ स्टेशनवर. मी आहे भरत आणि माझ्याबरोबर आहे माझी लाडकी नात लक्ष्मी. आजोबा, आजचा हा भाग खरंच खूप विशेष आहे, कारण आज आपण ज्येष्ठांच्या यशोगाथा ऐकणार आहोत. हो हो, आपण आतापर्यंत अनेक सरकारी योजनांबद्दल सांगितलंय आणि ज्येष्ठांच्या अनेक गोष्टी सुद्धा ऐकवल्या आहेत. हो, आज अशाच आणखी काही गोष्टी आपण ऐकूया. श्रोते हो, आज आपल्या कार्यक्रमामध्ये काही पाहुणे सुद्धा भेटायला येणार आहेत, ज्यांना तुम्ही ऐकणार आहात. त्यांचे अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आयुष्यामध्ये आपल्याला गरज असताना, अनेक प्रश्न पडलेले असताना त्या प्रश्नांची योग्य आणि वेळेवर उत्तरं मिळणं फार गरजेचं असतं. हीच उत्तरं या कार्यक्रमांच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. आजोबा असं म्हणतात की ज्येष्ठांचा स्वभाव हा एखाद्या लहान मुलासारखा असतो आणि म्हणूनच आपण समजूतदार लोक त्यांना समजून घेऊ शकत नाही. म्हणजे आपण त्यांना ओरडतो किंवा सल्ले देतो, कधी त्यांना झिडकारतो सुद्धा. मला वाटतं आजोबा, कितीतरी वेळा कितीतरी घरांमध्ये घरातले सदस्यच आपल्या ज्येष्ठांना समजून घेऊ शकत नाहीत, त्यांची मनं ओळखू शकत नाहीत. हो, या घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक खूप शांत शांत होत जातात आणि जिथे त्यांना आनंद वाटतो तिथे आपले आपले जोडले जातात. मला एक खरी गोष्ट सांगायची आहे आजोबा, जी ऋतू कौशिक यांनी आपल्या आवाजामध्ये सांगितली आहे. अच्छा अच्छा. आणि ज्येष्ठांना समजून घ्या असाच त्यांचा ही गोष्ट सांगण्यामागचा उद्देश आहे. आपण ऐकूया. जरूर जरूर. हेलो जिंदगी, जिंदगी की बात आपके साथ. हेलो जिंदगी में मैं ऋतु कौशिक. उन दिनों खुद से एक वादा किया था, रोज सुबह प्यारी नींद को त्याग मॉर्निंग वॉक पर जाने का. पता था कि ज्यादा दिन नहीं निभा पाऊंगी, क्योंकि सुबह की नींद मुझे बहुत प्यारी थी. पर घर वालों ने मेरे इस आलस पर इतने ताने मारे कि मुझे इसे चैलेंज के रूप में लेना पड़ा. पर इस चैलेंज में मैंने स्वास्थ्य लाभ किया या नहीं ये तो नहीं पता, पर और बहुत कुछ सीखा जो आपसे बांट रही हूँ. उन दिनों मैंने एक आंटी को नोटिस किया जो थोड़ा घूमती और फिर कोने वाली बेंच पर बैठ जाया करती. थोड़ा दिमाग पर जोर डाला तो याद आया कि उन्हें मैंने देखा है अपनी एक सहेली के घर के पास. मैं रोज उन्हें देखती रहती, वो चुपचाप शून्य में निहारती रहती, जैसे उनके जीवन का सत्य बस खालीपन हो. पार्क के सबसे कोने वाली बेंच पर जहाँ पेड़ की घनी छांव पड़ती थी, वहीं रोज बैठती. उनके घर के पास ही मेरी सहेली रहती थी. मैं खुद को रोक न पाई उससे उन आंटी के बारे में पूछने से. सहेली ने बताया कि वो अपने बेटे बहू के साथ रहती है, कुछ खास बनती नहीं उनकी, पति गुजर चुके हैं. ये मेरा रोज का रूटीन था. अब भी आंटी शून्य सी एक ओर देखती रहती, निराश, हताश. मन किया कि उनके पास जाऊं और पूछूं कि क्यों उदास है.
फिर लगा कि क्या सोचेंगी, पर अंदर से आवाज आई कि कम से कम उनसे मिलना तो चाहिए, शायद वो खुद ही बता दे और मैं उनकी मदद कर पाऊं। ये सोचकर मेरे कदम उस बेंच की ओर बढ़ गए। जैसे ही उनके सामने जाकर मैं खड़ी हुई, मुझे पहचानने की कोशिश करने लगी और अचानक मेरी तरफ उंगली उठाकर बोली, अरे तुम तो सुधा की सहेली हो ना, मैंने बहुत बार देखा है तुम्हें उसके घर। आंटी मुझे खुद ही पहचान गई थी। अब मेरे लिए आसानी हो गई थी। मैं उनके पास बैठ गई और कहा, जी मैं सुधा की सहेली ही हूँ, मैंने भी आपको कई बार देखा है वहाँ। फिर आंटी से कई औपचारिक बातें हुई, पढ़ाई की, घर की और इधर उधर की। अच्छा लगा उनसे बात करके, पर उन्होंने और कुछ नहीं बताया। शायद घर की बात बाहर नहीं करना चाहती थी, और वैसे भी ज्यादातर बाहर वाले किसी की मुश्किल को हल करने के बजाय मजाक ज्यादा उड़ाते हैं, इसलिए हर किसी से मन की बात बांटना ठीक नहीं होता। और मैं तो उनसे अभी अभी मिली थी, मुझे भला वो क्यों बताती। फिर 2 दिन तबीयत खराब के कारण मैं वॉक पर नहीं जा पाई। तीसरे दिन निगाह आंटी को ही ढूंढ रही थी। नजर इधर उधर दौड़ाई तो आंटी बेंच पर ही थी और उनके पास ही बेंच पर एक अंकल भी थे, उन्हीं के हम उम्र, सर पर कैप थी। वो आंटी से बात कर रहे थे, ऐसे जैसे बहुत पुराने दोस्त हों। मैंने पहली बार आंटी के चेहरे पर वो निश्चल हंसी देखी, खिलखिलाती हंसी, जो सब कुछ लुटा देने पर भी नहीं मिलती। मैं उनके पास गई। आंटी ने मेरा परिचय कराया। इनसे मिल बेटा, ये मेरे कॉलेज के सहपाठी हैं, मिस्टर वेदांत मिश्रा। बहुत बड़े प्रोफेसर थे, अब रिटायर्ड हैं। रिटायरमेंट के बाद यहाँ आए हैं। मैं तो इतने सालों बाद अचानक पहचान ही नहीं पाई। अंकल भी बहुत कमाल की बातें करते थे, परिवार के साथ ही थे वो भी। उन्होंने अपने कॉलेज टाइम की बातें सुनाकर बहुत हंसाया और आजकल के युवा लड़के लड़कियों की लाइफ को उस जमाने से कंपेयर भी किया। आजकल के बच्चों के संस्कारों से वो बहुत चिंतित थे। उन्होंने अपने परिवार के बारे में ज्यादा नहीं बताया। नहीं, मैंने पूछा। मैं तो बस आंटी को खुश देखकर खुश थी। अब मैं मॉर्निंग वॉक के लिए कम और उन दोनों से मिलने ज्यादा जाया करती। आंटी की जिंदगी को जैसे पंख लग गए थे। हमेशा चुपचाप बैठकर शून्य को घूरने वाली एकदम से हंसी से परिचित होने लगी थी। उनके होठ फिर से मुस्कुराना सीख गए थे। जिंदगी में जैसे एक नई सी ऊर्जा आ गई थी और ये नयापन आया था उस पुरानी दोस्त की वजह से। मैं आंटी के लिए बहुत खुश थी। अक्सर उन दोनों के बीच बैठकर मैं भी उनकी मजेदार बातों का हिस्सा बनती। कैसे वो क्लास में दोस्तों के साथ मस्ती करते, कैसे टीचर्स को तंग करते, एग्जाम्स के दिनों की टेंशन, पास होने पर सेलिब्रेशन, दुख सुख में दोस्तों का साथ, हॉस्टल में वार्डन का रौब, कितना कुछ था उनके पास बांटने को। एक दिन मैं जब पार्क पहुंची तो आंटी दिखाई नहीं दी। लगा कि तबीयत ठीक नहीं होगी। बड़ी बेचैनी रही पूरे दिन। उन दोनों से इतना लगाव हो गया था कि 2 दिन न टिक पाने वाली मेरी मॉर्निंग वॉक को महीना होने वाला था। खैर, रात मैंने जैसे तैसे काटी। सुबह पहुंची तो ना आंटी थी ना अंकल। अब कुछ घबराहट सी हुई। सहेली को फोन लगाया, आंटी के बारे में पूछा तो बोली, पूछ मत यार, उनके बेटे बहू ने बहुत हंगामा किया। बोली कि इस उम्र में आपको ये सब करते शर्म नहीं आती? किसी से मिलने पार्क में जाती हैं आप, आज के बाद नहीं जाना आपको। ओह गॉड, बस इतना ही निकला मेरे मुंह से। मतलब अंकल आंटी को किसी ने साथ देखा और जाकर उनके बेटे को उल्टी सीधी बात बता दी और बेटे ने भी बिना सोचे समझे माँ को फैसला सुना दिया। कैसी दुनिया है ये भगवान, जहाँ लोगों को बस गंदगी दिखाई देती है। शायद अंकल के साथ भी ऐसा ही हुआ हो। मेरा दिमाग काम नहीं कर रहा था। मुझे बार बार आंटी का वो निराशा से भरा चेहरा और फिर खिलखिलाता चेहरा याद आता और मैं तिल मिलाकर रह जाती। अरे अगर अपने पुराने साथी से चंद बातें करके 2 पल हंस लेता है कोई, तो किसी को क्या समस्या हो सकती है उससे? बस पुरुष स्त्री का एक ही रिश्ता है क्या दुनिया में? मैं अपने अंतर्मन से सवाल किए जा रही थी और झुंझलाई जा रही थी लोगों की मानसिकता पर। दूसरे दिन अनचाहे कदमों से गई पार्क में तो अंकल बैठे थे। मुझे देख खुश हुए और आंटी के बारे में पूछा कि सब ठीक है ना। मैं उनसे कुछ नहीं छुपा पाई। सुनकर बोले, बेटा ये दुनिया ऐसी ही है, किसी के लाख रोने पर भी पास नहीं आता कोई, और कोई खुश हो तो उनसे देखा नहीं जाता। बेचारी शकुंतला, मेरे कारण क्या क्या सुनना पड़ा उसे। कॉलेज टाइम में कितने अच्छे दोस्त थे हम। मैं उसके घर जाता और वो परिवार सहित मेरे घर आया करती। दोनों परिवारों में कितना प्यार था। उसके पिता मुझ पर अपने बेटे जितना विश्वास करते थे। आज ये सब सुनते तो क्या होता। छी, कितनी गंदगी भरी है लोगों के दिमाग में, कहकर वो धम्म से बेंच पर बैठ गए। मैं उन्हें देखती रही, अविचल, लगातार। कोई मदद भी तो नहीं कर सकती थी उनकी। 1-2 आदमी से लड़ना होता तो लड़ जाती, पर इस दुनिया से कैसे लड़ती? सोए हुए लोगों को तो जगा देती,
पर जागते लोगों को कैसे जगाती। भारी मन से वापस आ गई ये सोचते हुए कि काश उम्र के इस पड़ाव पर घर में उस घुटन भरी जिंदगी के बजाय वो भी अपने मुताबिक सुकून की सांसें ले पाते। काश उनके चेहरे पर वो निश्चल मुस्कान खिली रहती। काश बिना किसी रिश्ते में बांधे लोग दो दोस्तों को अपनी जिंदगी जीने देते। इस कहानी का अंत इसी काश के साथ हो जाता, मगर मैंने होने नहीं दिया। मैंने अंकल और आंटी की कहानी सुधा को बताई, उनके पारिवारिक संबंधों के बारे में बताया। सुधा मुझे लेकर आंटी के घर गई। जैसे ही दस्तक दी, आंटी का चेहरा खिल उठा मुझे देखकर। बड़ी आत्मीयता से मिली मुझसे। उनके बेटे बहू भी आ चुके थे। वो भी उसे छोटी बहन की तरह मानते थे। इतना अपनापन था दोनों घरों में कि आपस में कुछ पूछ या समझा सके। सुधा ने उन्हें अंकल के पास्ट के बारे में बताया और आंटी के मम्मी पापा के साथ अंकल के संबंध एक बेटे जैसे थे ये भी बताया। कितनी आत्मीयता और अपनापन था दोनों परिवारों में, ये जानकर उनके बेटे को बहुत पछतावा हुआ। उसने आंटी से भी माफी मांगी और अंकल से भी। अंकल ने उसके सर पर हाथ फेरते हुए कहा, बेटा हमेशा सच्चाई की राह पर चलो और बेवजह किसी से मत डरो। आज आलम ये है कि अंकल पार्क में ही नहीं, आंटी के घर भी आते हैं। सब साथ बैठकर कुछ खुशनुमा पल साथ बिताते हैं और उन्हें खुश देख मेरा मन भी खुशी से भर जाता है। इस कहानी को तो मैंने सुखांत में बदल दिया, पर हर कहानी का ये अंजाम नहीं होता, खासकर ऐसी कहानियों का जिसमें जीवन की शाम में तन्हा बैठे बुजुर्ग किसी से अपने मन की बातें साझा करने की राह तकते हैं, फिर वो उनकी संतान हो, उनके अपने हो या फिर कोई दोस्त। और ऐसे में सिर्फ इसलिए कि वो स्त्री और पुरुष हैं, उन पर उंगली उठाकर उनसे थोड़ा सा मुस्कुराने का हक छीन लेना कहां तक उचित है। खरंच ही किती मार्मिक घटना आहे। मला वाटतं लक्ष्मी, आपल्या ध्यास अव्ययीचा सन्मान ज्येष्ठांच्या या कार्यक्रमाच्या 24 भागांनंतर अनेक घरांमधली परिस्थिती बदलली असली पाहिजे। योजनांबरोबरच ज्येष्ठांना सन्मान देणं, आदर करणं हे सुद्धा महत्वाचं आहे। आजोबा खरंच सांगते, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ज्येष्ठांच्या इतक्या गोष्टी ऐकल्या, इतक्या समस्यांबद्दल जाणून घेतलं, तेव्हा मला सुद्धा या गोष्टीची जाणीव झाली की या योजना आपल्या समाजामध्ये किती आवश्यक आहेत। आता जे ऋतिक यांनी सांगितलं ती फक्त उदाहरण आहेत, पण असं कितीतरी आजी आजोबा असतात जे कुठल्या तरी आधाराच्या, मदतीच्या शोधात असतात। जोपर्यंत त्यांना मदत मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये निराशाच मुक्काम ठोकून राहते। खरंय, पण जेव्हा अशी कुठली योजना त्यांच्या मदतीला येते तेव्हा त्यांना एकटं वाटत नाही। या योजना त्यांच्या आयुष्यामध्ये नवा प्रकाश, नवी ऊर्जा घेऊन येतात। निश्चितच लक्ष्मी। अरे मला तर असं वाटतंय ना की हे ज्येष्ठ नागरिक आपल्या समाजाची मुळं आहेत। त्यांच्यामुळे आपला समाज खूप ताकदीनं उभा आहे। आपण सर्वांनीच त्यांच्या अनुभवातून अनेक गोष्टी शिकल्या पाहिजेत। खरं, ते तर आपल्याला कायम नवीन नवीन गोष्टी शिकवत असतातच। पण जेव्हा वेळ येते ना त्यांना आधार देण्याची, तेव्हा मात्र आपण तोंड फिरवतो। आपण असं वागल्यानंतर आपला समाज तरी कसा काय पुढे जाईल। या योजना म्हणजे काही उपकार नाहीयेत, तर आपल्या ज्येष्ठ नागरिकांचा तो अधिकार आहे। सरकार चालवत असलेल्या या योजना त्यांचा आत्मसन्मान जिवंत राहावा आणि त्यांचं आयुष्य सुखकर व्हावं यासाठीच आहेत। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या योजना फक्त पैशांपुरता मर्यादित नाहीत। खरं, यामध्ये आयुष्य अनेक प्रकारे समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही योजनांमध्ये आर्थिक सहाय्य दिलं जातं, काही योजनांमध्ये आरोग्याच्या सुविधा पुरवल्या जातात, काही योजनांमध्ये कायदेशीर सल्ले सुद्धा मिळतात, तर काही योजनांमध्ये सामाजिक सुरक्षेची निश्चिती केली जाते। डिजिटल इंडिया सारख्या योजनांमुळे तर ज्येष्ठ नागरिकांना अनेक लाभ घरच्या घरी घेता येतात आणि त्याचबरोबर नवनवीन कौशल्य सुद्धा शिकता येतात। हो ना लक्ष्मी, आधी आपल्या ज्येष्ठांना कार्यालयामध्ये लांब रांगांमध्ये उभं राहावं लागायचं। वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चौकशी करावी लागायची। काही सोपी गोष्ट नव्हती ही। हो ना, फार गैरसोय होत होती। काही जणांना अर्ज करण्यामध्ये प्रॉब्लेम येत होता। पण आता सरकारनं सुविधा ऑनलाईन सुद्धा उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक घर बसल्या या सुविधांचा लाभ घेऊ शकतात। समाजामध्ये सुद्धा आता ऑनलाईन जगाबद्दलची माहिती वाढलेली आहे आणि म्हणून हा लाभ त्यांना घेता येतो। जोपर्यंत आपण स्वतः या योजनेबद्दल माहिती घेऊ शकत नाही
तोपर्यंत आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा त्याबद्दल जागरूक करू शकणार नाही. हो आजोबा, जागरूकता खरंच महत्वाची आहे. कितीतरी वेळा असं होतं की या योजना असतात, सुविधाही असतात, पण आपल्याला माहितीच नसल्यामुळे आपण त्यापासून वंचित राहतो. जर आपण अर्ज करण्यासाठी कुणाची मदत घेऊ तर कधी कधी ती मिळतेच असंही नाही. हे खरे तर दुःखद आहे, पण खरं सुद्धा आहे. आणि म्हणून तर हा कार्यक्रम महत्वाचा ठरतो. आपण आपल्या श्रोत्यांमध्ये सुद्धा संदेश देत असतो की आपल्या आजूबाजूला ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना या योजनांबद्दल माहिती नाहीये, त्यांची मदत करा. या योजनांबद्दल, सुविधांबद्दल त्यांना सांगा. जर ते स्वतः अर्ज करू शकत नसतील तर त्यांना मदत करा. आपण फक्त आपल्या कुटुंबासाठी जगणं यात काही मजा नाहीये. हो ना. अरे, जर आपण एका सभ्य समाजाचे भाग आहोत तर आपलं कुटुंब मोठं असायला हवं. आपल्या शेजारी, गावांमधल्या ओळखीच्या व्यक्ती यांची सुद्धा काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. जशी आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतो तशी आपण आपल्या आजूबाजूच्या नागरिकांची सुद्धा काळजी घेतलीच पाहिजे. खरं आजोबा, जेव्हा आपण या कार्यक्रमाचा शेवटचा भाग रेकॉर्ड करतो आहोत तेव्हा मला एक गोष्ट अवश्य सांगायची आहे की ही नवीन सुरुवात आहे. या कार्यक्रमामधून आपण जी माहिती गोळा केली आहे, जी शिकवण घेतली आहे, त्या आधारावर आपण आपल्या आयुष्यामध्ये योग्य ते बदल घडवून आणायला हवेत. आणि बदल तेव्हाच शक्य होतो जेव्हा त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करतो. आपलं एक छोटं पाऊल सुद्धा कुणाच्या तरी आयुष्यामध्ये मोठा बदल घडवून आणू शकतं. वा लक्ष्मी, काय बोलली आहेस तू. आणि या कार्यक्रमामागची खरी भावना सुद्धा हीच आहे की फक्त गप्पा नाही तर त्या गप्पांची अंमलबजावणी सुद्धा व्हायला हवी. श्रोते हो, आता वेळ झालीये आपल्या एका ज्येष्ठ नागरिकांशी गप्पा मारण्याची. या योजनेचा आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव पडू शकतो याबद्दल आपल्याला या पुढच्या संवादामधून नक्कीच काही गोष्टी कळतील. या योजनांचा खरंच प्रभाव पडतो का, फायदा होतो का, याबद्दल जाणून घेऊया नरेंद्रजींकडून. नमस्कार नरेंद्रजी, तुमचं स्वागत आहे आपल्या खास कार्यक्रमामध्ये. कशी आहे तुमची तब्येत? नमस्कार. सगळ्यात आधी तर मला या कार्यक्रमासाठी खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत. खरं तर जेव्हा पहिल्यांदा मी या योजनांविषयी ऐकलं तेव्हा त्या खरंच माझ्यासाठी उपयोगी ठरतील आणि सरकार खरंच या योजना राबवत आहेत यावर माझा विश्वासच बसला नाही. मला तर असं वाटायचं की आता वृद्धत्वामध्ये आपली कोणी काहीही काळजी घेणार नाही, आता राम भरोसे आयुष्य जगावं लागणार. पण जेव्हा मी योजनांसाठी अर्ज भरले आणि पेन्शन माझ्या खात्यामध्ये जमायला लागली तेव्हा मात्र माझी खात्री पटली की खरोखरच या योजना उपयोगी आहेत. पेन्शन नव्हती तेव्हा कोणाची ना कोणाची तरी मदत घ्यावी लागायची. छोटे छोटे खर्च सुद्धा करणं मुश्किल व्हायचं. मुलांसमोर, सुनांसमोर हात पसरावं लागायचे. पण ही पेन्शन मिळाल्यानंतर आता असं वाटतंय की मी आता कुणावरही अवलंबून नाही. आता माझ्या छोट्या छोट्या इच्छा मी स्वतः पूर्ण करू शकतो. कधी चहा प्यायचा वाटला तर चहा पितो, कधी मित्रांना पाजावासा वाटला तर त्यांना सुद्धा चहा पाजतो, माझ्या नातवंडांसाठी खरेदी करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी मात्र प्रत्येक खर्च खूप विचारपूर्वक करावा लागायचा. आता मात्र मला आत्मनिर्भर झाल्यासारखं वाटतं. वाह, आयुष्यामध्ये नवीन उत्साह आलाय, ऊर्जा आली आहे. आणि कसं आहे की जेव्हा कोणतीही व्यक्ती आर्थिकरित्या आत्मनिर्भर होते तेव्हा तिचा सन्मान सुद्धा केला जातो. आता बघा ना, माझे नातवंड सुद्धा मला म्हणतात की आजोबा तुम्ही तर खूप कूल आहात. ही फक्त पेन्शन नाही तर मला मिळालेला हा सन्मान आहे. वा नरेंद्र, वा. अरे, तुझी ही गोष्ट ऐकून एकदम भारी वाटलं बघ. आणि तू बरोबर सांगितलंस की आत्मनिर्भरता पैसा मिळतो म्हणून येत नाही, तर जेव्हा आपल्याला सन्मान मिळतो तेव्हा येतो. स्वाभिमानाची जाणीव होते तेव्हा ती आत्मनिर्भरता पूर्णपणे साधली जाते. जेव्हा माणूस आपल्या छोट्या छोट्या गरजा स्वतःच्या बळावर पूर्ण करतो ना, तेव्हा त्याचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो. आता तुझी ही गोष्ट ऐकून त्या योजनांवरचा विश्वास वाढला आणि या योजनांचा फायदा होतोय हे सुद्धा सगळ्यांना समजायला लागलंय. मित्रांनो, नरेंद्र हे फक्त उदाहरण आहेत. या देशांमध्ये असे लाखो ज्येष्ठ नागरिक आहेत जे नव्याने आयुष्य जगतायत
आणि म्हणूनच वारंवार आम्ही सांगतो आहोत की ज्यांना या योजनांची माहिती नाही आहे त्यांच्यापर्यंत या योजना नक्की नक्की पोहोचवा. बरोबर. नरेंद्र, आपल्याला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्हाला ही योजना आधीपासून माहीत असती तर तुम्हाला जो त्रास झाला तो झाला नसता असं तुम्हाला वाटतं का? हो, वाटतं ना. जर मला हे आधीपासून माहिती असतं तर मी काळजीत इतके दिवस घालवलेच नसते. मी हे मान्य केलं होतं की मला आता अवलंबूनच राहावं लागणार. पण योग्य वेळ आणि योग्य सल्ला मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाला आणि मी सन्मानाने आनंदाने कसं जगू शकतो याचं उत्तर मिळालं. बरोबर आहे. आणि म्हणून मी सगळ्याच माझ्या ज्येष्ठ नागरिकांना सांगू इच्छितो की अजिबात घाबरू नका, लाजू नका. हा आपला अधिकार आहे. सरकार या योजना आपल्यासाठी राबवत आहे तर त्यांचा लाभ घेण्यासाठी आपण मागे राहू नये. क्या बात आहे नरेंद्र, वा क्या बात आहे. खूप छान बोललास. अरे, तुझ्या या गोष्टीनं नक्कीच इतर मित्रांना एक पाऊल पुढे टाकून या योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे. तुला तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हो हो, बरं, धन्यवाद. तर मित्रांनो, नरेंद्रची प्रेरणादायी गोष्ट आपल्याला असं सांगते की आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर आत्मसन्मान आणि स्वावलंबन महत्वाचं आहे आणि ते मिळवणं शक्य देखील आहे. श्रोते हो, या संपूर्ण 24 भागांमध्ये आपण ज्येष्ठांच्या आयुष्याचे अनेक कंगोरे बघितले. भरत आजोबांनी वेळोवेळी आपल्याला योग्य मार्गदर्शन सुद्धा केलं. काही वेळेला मी त्यांची मदत केली. अशाच प्रकारे आपल्याला एक सुदृढ समाज म्हणून जगायचंय. ज्येष्ठांनी त्यांचे अनुभव तरुणांना सांगावेत आणि तरुणांनी त्यांना असलेली माहिती ज्येष्ठांपर्यंत पोहोचवावी. असा समतोल जर आपण साधू शकलो तर नक्कीच आपला समाज सुदृढ आणि स्वस्थ राहील. खरंय, अगदी खरंय लक्ष्मी. कोणत्याही पिढीनं कुठलाही कमीपणा न बाळगता, कुठलाही आकस मनामध्ये न ठेवता एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. आताचं जग बदललेलं आहे, काळ बदललेला आहे, स्पर्धा वाढलेली आहे. अशा वेळेला तरुण पिढीपुढे सुद्धा अनेक आव्हानं उभी आहेत. यावेळी आपण आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच घेतली पाहिजे. आपलं सगळं झालेलं आहे असं न म्हणता नवनवीन गोष्टी शिकण्यावर आपण भर दिला पाहिजे. आपण ज्या विभागामध्ये राहत आहात तिथे जर लहान लहान मुलं असतील तर या मुलांना गोष्टी सांगणं, त्यांच्याबरोबर खेळणं, वेगवेगळे क्राफ्ट करणं, चित्र रंगवणं अशा गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. त्याचबरोबर आपल्या विभागामध्ये वाचनालयाचा उपक्रम सुरू करू शकता, व्यायाम सुरू करू शकता, पर्यटनाचा उपक्रमही राबवू शकता. असे अनेक पर्याय आहेत ज्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य सक्रिय राहून जगू शकाल. तरुणांनी सुद्धा त्यांच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडासा वेळ काढून आपल्या आजी आजोबांबरोबर घालवायला हवा. आज ज्या वयाच्या टप्प्यातून ते जात आहेत तोच टप्पा तुम्हाला सुद्धा पार पाडायचा आहे. त्यामुळे त्याचं भान ठेवून आपणही ज्येष्ठांबरोबर सुसंवाद साधायलाच हवा. खरं, ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याची, आहाराची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. पोषक आहार घ्यायला हवा. त्याच्यासाठी सरकार देत असलेल्या सुविधांचा लाभ घ्यायला हवा. आपण ऐकतोच आहे की पोषक आहार घेण्यासाठी खूप पैसे आवश्यक आहेत असं नाही. आपल्या दैनंदिन वापरामधल्या भाज्या, फळं, मोड आलेली कडधान्य हे सुद्धा खाऊन आपण सुदृढ राहू शकतो. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष न करता त्यांची सुद्धा नीट काळजी घेतली पाहिजे. कारण जर आरोग्य सुदृढ असेल तर आयुष्य जगण्यामध्ये मजा आहे. आपला त्रास कुणाला होणार नाही याची आपण नक्कीच काळजी घ्यायला हवी. डिजिटल युगामध्ये प्रवेश करताना आपल्याला उपयुक्त अशा अनेक गोष्टी तुम्ही शिकून घ्या. पण त्या शिकत असताना फायदे आणि तोटे यातले धोके सुद्धा नक्कीच जाणीवपूर्वक शिका. डिजिटल तंत्रज्ञान वापरत असताना कुठल्या गोष्टी करायच्या आणि कुठल्या करायच्या नाहीत याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं. आपले कायदेशीर अधिकार सुद्धा जाणून घ्या. आर्थिक साक्षरतेमध्ये मागे राहू नका. योग्य ठिकाणी योग्य वेळेला गुंतवणूक करा. याबद्दल आपल्याला जर ज्ञान नसेल तर योग्य व्यक्तींकडून त्याबद्दल माहिती घ्या आणि आपल्या भविष्याची तजवीज करा. आणि हो, मध्ये मध्ये फिरायला सुद्धा जात जा. कसं आहे, फिरायला खूप लांबचा प्रवास करून गेलं पाहिजे असं नाही.
पण एकच एक घरात न बसता आपल्या राहत्या जागेच्या थोडंसं बाहेर पडून जर तुम्ही पर्यटन केलं तर तुम्हाला नक्कीच नवीन ऊर्जा मिळेल. आयुष्य एकदाच मिळतं, त्याचा मनमुराद आनंद घ्या. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो आनंद शोधा. स्वतःला सकारात्मक वेळ द्या. तुमच्याकडची कौशल्य नवीन पिढीला सढळ हाताने शिकवा आणि त्यांच्याही गोष्टी शिकून घ्या. लक्ष्मी, अगं तुझी ही शाळा काही संपेल असं वाटत नाही बरं का? हं. तर ज्येष्ठ नागरिक हो, लक्ष्मी जे काही सांगते ना, आणि मीही सुद्धा ज्या काही टिप्स तुम्हाला दिल्या आहेत ना, त्यामुळं तुमचं आयुष्य आनंदी सुखावह करण्यासाठी खरंच उपयुक्त ठरणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमामधून आम्ही हेच विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आम्हाला साथ लाभली आहे भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाची, त्याचबरोबर सामुदायिक रेडिओ असोसिएशनची सुद्धा. आपल्या या कार्यक्रमाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. काळजी घ्या, स्वस्थ रहा आणि आनंदी रहा. ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमामधून आज मी लक्ष्मी आणि माझ्याबरोबर भरत आजोबा, आम्ही दोघेही तुमचा इथेच निरोप घेणार आहोत. नमस्कार. सुनिए सुनिए सुनिए, आज हम जानेंगे इंटीग्रेटेड प्रोग्राम फॉर सीनियर सिटीजन IPSRC के बारे में. इस योजना के तहत सहायता कार्य करने के लिए एजेंसियां प्रदान की जाएंगी, जैसे राज्य, केंद्र शासित प्रदेश सरकारें, पंचायती राज संस्थान, स्थानीय निकाय और पात्र गैर सरकारी स्वैच्छिक संस्थान, जिससे हमारे बुजुर्गों के जीवन की गुणवत्ता में आएगा सुधार. इसके तहत वृद्ध जनों को आश्रय, भोजन, चिकित्सा देखभाल और एंटरटेनमेंट की सुविधा भी प्रदान की जाएगी. साथ ही उन्हें सक्रिय और उत्पादक बुढ़ापे के लिए प्रोत्साहित किया जाएगा, जिससे उनका जीवन मूल्य और बढ़े. जी हाँ, वरिष्ठ नागरिकों के घरों, महिलाओं के लिए वरिष्ठ नागरिकों के लिए घरों का रखरखाव, जिसमें सांसद आदर्श ग्राम योजना के तहत आने वाले घर भी शामिल हैं, जहां उन्हें निःशुल्क भोजन, आश्रय, देखभाल, मनोरंजन जैसी सुविधाएं दी जाएंगी. तो अब वरिष्ठ नागरिकों को मिला उनका सम्मान, जीवन होगा उनका आसान. हमारे बुजुर्ग, हमारा स्वाभिमान. CRA द्वारा निर्मित सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के द्वारा जनहित में जारी. MGM 90.8 FM सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या सहयोगाने आयोजित रेडिओ प्रकल्प ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमातील 24वा भाग आज आपण ऐकला. तर या आपल्या विशेष कार्यक्रमाचा आजचा हा शेवटचा भाग होता. आशा करतो की तुम्हाला आमची ही पूर्ण सिरीज नक्कीच आवडली असेल. तर तुम्हाला ही सिरीज कशी वाटली याचा फीडबॅक नक्की कळवा 9359320080 वर आणि ऐकत रहा